Infinitive. Today we are going to learn the infinitive in English grammar. Infinitive means basic form of verb. Infinitive याचाच अर्थ असा की जे व्हर्बचं म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप असते. An infinitive is the simple form of verb without tense or person change, and it often comes with to in English. म्हणजेच काय तर इन्फिनिटिव्ह हे वर्बचं फर्स्ट फॉर्म असते ज्याच्या आधी टू लागलेला असतो. इन शॉर्ट 2 + V1 यालाच आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. एक्झाम्पल 2 इट नंतर 2 सिंग 2 मेक. आता हे इट सिंग आणि मेक हे वर्बचे फर्स्ट फॉर्म आहे त्याच्या आधी टू लागलेला आहे यालाच आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. आता काही वाक्य तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फिनिटिव्ह ओळखायचे आहेत. आयडेंटिफाय इन्फिनिटिव्ह फ्रॉम फॉलोइंग क्वेश्चन्स. आय वॉन्ट टू स्कोअर गुड मार्क्स. याच्यामध्ये टू प्लस स्कोअर हा जो आहे वर्ड आलेला तो आहे इन्फिनिटिव्ह. शी डिसाइडेड टू जॉईन. आता वाक्यामधला इन्फिनिटिव्ह शोधताना टू शोधायचं. त्याच्या पुढे जो वर्ड आलेला आहे वर्बचं ते फर्स्ट फॉर्ममध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या वर्बला ईडी ING असं कोणतंही प्रत्यय लागायला नको. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये शी डिसाइडेड टू जॉईन द क्लास. टू जॉईन हे झालं इन्फिनिटिव्ह. वी होप टू विन द मॅच. थर्ड याच्यामध्ये आहे टू विन. दे ॲग्रीड टू हेल्प अस. इथे आहे टू हेल्प इन्फिनिटिव्ह. नंतर आहे आय एम हॅपी टू सी यू. याच्यामध्ये आहे टू सी हा झाला इन्फिनिटिव्ह. शी केम हिअर टू लर्न इंग्लिश. टू लर्न हा झाला इन्फिनिटिव्ह. 2 + V1 लर्न हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. तिथे जर टू लर्न असतं तर ते इन्फिनिटिव्ह झालं नसतं आणि टूच्या पुढं कधीही V1 वापरल्या जातो. V2 V3 वापरला असेल टूच्या पुढे तर ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. वी ट्राईड टू सॉल्व द प्रॉब्लेम. टू आणि सॉल्व जे की V1 आहे हे झालं इन्फिनिटिव्ह. ही रिफ्यूज टू ॲक्सेप्ट द मिस्टेक. टूच्या नंतर ॲक्सेप्ट हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आलेलं आहे म्हणून 2 + ॲक्सेप्ट हे झालं इन्फिनिटिव्ह. आय फेल्ड टू रेकग्नाइज हिम. 2 + रेकग्नाइज हे झालं इन्फिनिटिव्ह. शी प्रॉमिस टू रिटर्न द बुक. 2 + रिटर्न हे झाले इन्फिनिटिव्ह. इन दिस वे वी लर्न इन्फिनिटिव्ह. आशा आहे तुम्हाला इन्फिनिटिव्ह हा टॉपिक नक्कीच समजला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.